माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। राज्यात सध्या हवामानात मोठा बदल झालाय, त्यामुळे एकीकडे उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि सातारा, सांगली, सोलापूर, बीडला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। तर उत्तर कोकणात येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। कृषी क्षेत्रामध्ये आबाद कृषी मंत्री भरणे यांचे सत्ताधारी तसेच विरोधकांना उत्तर दिले। निधीची अडचण नसल्याचा सुद्धा त्यांनी यावेळी दावा केला। कृषी मंत्री भरणे यांनी ठिबक व तुषार सिंचनासाठी 2,515 लाभार्थ्यांसाठी 972 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितलेले आहे। त्यापैकी काही निधी हा लवकरच मिळेल असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले। फळबाग लागवड अनुदानापोटी 122 कोटी रुपये, शुगरकेन हार्वेस्टरसाठी 75 कोटी, तर यांत्रिकीकरणासाठी 2108 कोटी रुपयांची गरज असल्याची तरतूद त्यांनी नमूद केलेली आहे। ठिबक तसेच तुषार योजनांच्या अनुदान प्रक्रियेमधील त्रुटी दूर करा, महाराष्ट्र राज्य ड्रीप डीलर असोसिएशनची मागणी। द्राक्ष निर्यातीला 25 कोटी रुपयांचा फटका बसलेला असून सांगली जिल्ह्याला इराण तसेच इस्रायल युद्धाचा झळ पोहोचतोय। पर्यायी बाजारांचा शोध हा सुरू आहे। शेतमालाचे भाव ठरवण्याची नीती ही दोषयुक्त असून प्रदेशाध्यक्ष वसंतराव मनकर यांचा सरकारवरती आरोप केला जातोय। ट्रम्प यांचा इशारा, लवकरच शरणागती पत्करेल, इराण उद्ध्वस्त करू। इस्रायली हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये 100पेक्षा अधिक मुलांचा मृत्यू झालेला आहे। इराण म्हणते भारत आमचा मित्र असून त्याची जहाजे सोडली जातील। देशभरामध्ये LPG गॅससाठी रांगा ह्या कायम असून पॅनिक बुकिंग न करण्याचे केंद्र सरकारने आवाहन केलेले आहे। सेन्सेक्सची 6 वर्षांमधील मोठी घसरण झालेली असून आठवडाभरामध्ये 5.5% मोठी घंटागडी। कोरोना काळानंतरची सर्वात मोठी साप्ताहिक पडझड झालेली आहे। गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडालेले असून ऑटो, बँकिंग तसेच वित्तीय सेवा सेक्टरला सर्वाधिक फटका बसलेला आहे। तेल दर पुन्हा $100 वरती गेलेले आहे। इराणमधील राजवटीचा विनाश अटळ असून अमेरिकेकडून इराणला कठोर प्रत्युत्तराची धमकी देण्यात आलेली आहे। इराणचे आखाती देश व इस्रायलवरती नवे हल्ले। इस्रायलचे इराणवरती 200 ठिकाणी हल्ले गेलेले आहे। अमेरिकेचे इंधन पुरवठा विमान कोसळून सर्व कर्मचारी ठार झालेले आहे। एक फ्रेंच सैनिक सुद्धा ठार झालेला आहे। धर्मांतर करायचे असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे लागेल। विधेयक सादर करण्यात आले। बेकायदेशीर धर्मांतरणासाठी कठोर शिक्षा आकारली जाणार। मदत करणाऱ्यांची सुद्धा कारावास सोसावा लागणार। उमरा मंडळामध्ये गहू काढणीला वेग आलेला असून हार्वेस्टरचा वाढता वापर वाढलेला आहे। उत्पादन घटल्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतेमध्ये सापडलेले आहे। तंत्रज्ञानामुळे वेळ आणि खर्चाची बचत होत आहे। जिल्हा बँकेचा CD रेशो 117.53% असून कर्जपुरवठ्याचा विस्तार होतोय। 479 कोटींच्या ठेवी 563 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले। रेशो कमी करण्यासाठी ठेवींचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे। बुलढाणा पोलीस भरती लेखी परीक्षा 15 मार्चला होणार। परीक्षा केंद्रामध्ये कोणतीही साहित्य नेण्यास मनाई असणार। युद्धाचा परिणाम, खाद्यतेल, साखर, लोखंड, प्लॅस्टिकच्या वस्तू महागलेल्या असून ऊर्जा व कच्च्या मालाचे दर वाढल्याचा परिणाम होतोय। घरगुती खर्चासह बांधकामाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे। मोहाडी पाझर तलाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। शेतीकामे प्रभावित होण्याची शक्यता दिसून येत आहे। घरामधील आधारवड कोसळला, कुटुंब योजनेमध्ये मिळणार जगण्याचा आधार। राष्ट्रीय कुटुंब योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून मिळणार 20,000 रुपयांची मदत। वाशिम जिल्ह्यामधील 75,000 ग्राहकांकडे 27.48 कोटी रुपयांचे वीज देयके थकबाकी आहे। रक्कम अदा न केल्यास थेट मीटर जप्तीची कारवाई केली जाणार। मिल क्वालिटीसह सीड क्वालिटी सोयाबीनच्या दरामध्ये उसळी दिसून येते। वाशिममध्ये 6,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। हरभरा काढणीला वेग आलेला असून उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। उमरडा परिसरातील हे चित्र असून शेतकऱ्यांची अपेक्षा धुळीस मिळालेली आहे।
रब्बी पेरणी वाढलेली असून ई पीक पाहणी कमी झालेली आहे. किनवटमध्ये 26,652 हेक्टर क्षेत्राची नोंदणी बाकी आहे. शेतकऱ्यांचे विहीर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलेले असून सेनगाव परिसरामध्ये विहीर अनुदान अपहार प्रकरण सुरू आहे. तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याची मागणी केली. मांडव्यामध्ये चिया पिकाची 1.5 एकरामध्ये लागवड करण्यात आली. कमी खर्चामध्ये एकरी 6 ते 7 क्विंटल उत्पादनाची शक्यता वर्तवली जात आहे. जालना जिल्ह्यामध्ये 43,825 लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे. केवायसी दुरुस्तीसाठी आता 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. हप्ते थांबलेल्या आणि केवायसी न केलेल्या महिलांना संधी नाही. लालपरीसह सर्वच बसेस मिळणार आता अचूक लोकेशन. एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये VTS लॉन्च केले जाणार. आपली ST ॲप्लिकेशन होणार अपडेट. 17 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यामधील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान ढगाळ हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तेल टंचाईने भडकला जागतिक वनवाद. जगभरामध्ये सुरू झालेल्या उपाययोजना. पाकिस्तानमध्ये 2 आठवडे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. सरकारी खर्चामध्ये 20% कपात झालेली आहे. पेट्रोल पंपावरती उडाली झुंबड. अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली असून तैवानमध्ये पेट्रोलवरील करामध्ये कपात करण्यात आलेली आहे. हापूसची निम्मी निर्यात ही आखाती देशांमध्ये असून युद्ध लांबल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पामध्ये विकासाच्या नावाखाली कर्जाचा सापळा रचला जातोय. संजय पाटील यांची टीका करण्यात आली. कर्ज झाले तिप्पट. लोकहिताच्या योजनांना लावली कात्रे. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 31 पर्यंत मुदतवाढ द्या. मेळघाटामधील दुर्गम गावे हे सोलरच्या प्रकाशामध्ये उजळणार असून मायक्रो ग्रीडद्वारे वीज पुरवठ्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. शिवभोजन केंद्रचालकांचे पैसे हे 20 मार्चपासून मिळणार आहे. अर्थसंकल्पामध्ये आहे 220 कोटी रुपयांची तरतूद. हॉटेलचा तडका थांबणार. गॅस सिलेंडर पुरवठा बंद करण्यात आला. अनेक हॉटेलांना टाळे ठोकण्यात आले. व्यवसायासह हजारो रुपयांचे रोजगार धोक्यामध्ये अडकलेले आहे. योजनांच्या लाभासाठी UID कार्ड अनिवार्य असून अनुदान थांबणार. 25 मार्चपूर्वी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. शेतीचे कामे आटोपलेले असून रहिव कामांना वेग आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 28,000 मजूर कामावरती. मेहकर तालुक्यामध्ये सर्वाधिक 5,436 मजूर. खामगावमध्ये 2,283च्या आसपास मजूर आहेत. चिखली तालुक्यामध्ये 3,096 घरकुल लाभार्थ्यांचे 11.71 कोटी रुपये अडकलेले असून गरिबांचे स्वप्न कसे होणार पूर्ण. आमदार श्वेता माल यांनी विचारला जाब. बाजारामध्ये कापसाला हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतोय. 15 मार्चपर्यंतच खरेदी. यंदा कापसाला 8,110 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळतोय. बहुतांश शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये केली विक्री. आता वीज बिल शून्य होणार. सौर प्रकल्प 15,000 रुपयांनी स्वस्त मिळणार. महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी रूफटॉप सोलर योजनेमध्ये बदल करण्यात आले. मार्च महिना हा निम्म्यावरती आलेला असून उन्हाळी पेरणी केवळ 15.77% झालेली आहे. पाणी पातळी खालवली असून सिंचनाचा प्रश्न होतोय गंभीर. वाशिम जिल्ह्यामध्ये ज्वारी, मका, भुईमुगाची पेरणी करण्यात आली. कारंजा बाजारामध्ये आठवडाभरामध्ये 50,000 क्विंटल गव्हाची आवक झालेली असून बाजार समित्यांमध्ये आवक सुद्धा वाढलेली आहे. 7,000 क्विंटलची आवक दिवसाला सरासरी होत आहे. नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे फुलली संत्र्याची बाग. शासकीय योजनांचा लाभ मिळतोय. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब. इराण युद्धामुळे केळीची तोडणी बंद झालेली आहे. पश्चिम बंगालचे मजूर गावी परतू लागले. पूर्वपदावरती स्थितीची प्रतीक्षा. दर कोसळल्याने उजनी बँक क्वार्टरवरील शेती अडचणीमध्ये सापडली. सिलेंडरसाठी मालेगावकर गॅसवरती आलेले आहे. सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालेला असून बुकिंग होत नसल्याने संभ्रम वाढलेला आहे. इंधन कंपन्यांकडून मात्र पुरेसा साठा असल्याचा दावा केला जातोय. स्वनिर्मित बियाण्यांकडेच कांदा उत्पादकांचा कल वाढलेला असून घरच्या बियाण्यांमधून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा व्यक्त केली जाते. मनमाडला महिन्यामध्ये कांद्याचे दर हे 30% घसरलेले असून युद्ध सुरू झाल्यानंतर झाली मोठी घसरण. पिडकोसला त्या बीजनाशक तणाची संशोधनाकडून सुद्धा तपासणी करण्यात आली. नमुने प्रयोगशाळेमध्ये पिडकोस येथे कांदा पिकामध्ये उगवलेल्या तणाचा प्रादुर्भाव. आख्तामधील युद्धाने केळीचे दर 1100 रुपयांनी गडगडलेले असून व्यापारीही फसवणूक करीत असल्याचा आरोप केला जातोय. सोयाबीन तुरीचे सुद्धा भाव कोसळलेले आहे. फळे भाजीपाला नासाडीपासून सुटका करण्यात येणार. 50% अनुदानावरती आता तुम्हाला पॅक हाऊस मिळणार.
कालव्याच्या कामाला बोजवारा मायनरला भेगा पडलेला असून भाटेगाव वितरकाचा कालवा कंत्राटदाराकडून जलसंपदा विभागाच्या निधीला चुना लागलेला आहे. निकृष्ट कामांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासकीय मदतीचा पंचनामा 3 लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये असून मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई लालफितीमध्ये. जनधन योजनेच्या बँक खात्यामध्ये तब्बल 408 कोटी रुपयांचे धन जमा झालेले आहे. खात्यांची संख्या तब्बल 7.25 लाखांवरती. शेजाऱ्यांच्या जिल्ह्यांनाही धाराशिवने सोडले मागे. कर्जदाराने हप्ते थकवले तर थेट गॅरंटीकडून करता येणार वसुली. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. कर्जासाठी जामीन राहताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. युद्धाचे पडसाद उमटत असून तांदूळ निर्यात ठप्प झालेली आहे. धानाच्या भावामध्ये घसरण. ब्रह्मपुरीतून दररोज जाणारे कंटेनर थांबलेले आहे. व्यापारी सावध. शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेले आहे. राज्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये 3.5% तूर खरेदी करण्यात आली. नाफेड व NCCFचा वेग अतिशय संत असून राज्यामध्ये MSP दराने खरेदीचे वांदे होत आहे. तुमसरामध्ये प्रधानमंत्री आवासला वेग आलेला असून 168 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. कामे सुरू होणार. मार्च अखेर खात्यावरती येणार 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता. सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाळी धान रोवणीसाठी महिला मजुरांची टंचाई भासत आहे. बाहेरगावून मजुरांची ने-आण करावी लागत आहे. लिमिट न सुरू केल्याने धान खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत. स्पर्श प्रणालीमुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी झालेले असून देयके थकल्याने स्वप्न अधुरे आहे. हप्ते अडचणीमध्ये सापडलेले असून अर्धवट बांधकामांमुळे लाभार्थ्यांची चिंताही वाढलेली आहे. अडचणी सोडवण्याची मागणी केली जाते. 1 लाख क्विंटल धानाचे बिलिंग रखडलेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले. मार्च अखेर कर्जफेडीची मुदत देण्यात आली पण चुकारीच नाहीत. आता जर कर्जदाराने हप्ते थकवले तर गॅरंटरकडून सुद्धा वसुली करता येणार. एका स्वाक्षरीमुळे सिबिल स्कोअर येऊ शकतो धोक्यामध्ये. लग्न वाढदिवसाची बुकिंग घेतलेली आहे मात्र गॅस आता कुठून आणायचा. लग्न सराईच्या तोंडावरती आचारी कॅटरची अडचण निर्माण झालेली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे स्वयंपाकघराला सुद्धा महागाईचा झटका बसतोय. इंधन खर्चाने वाहतुकीचे बजेट सुद्धा वाढलेले आहे. शासकीय धान खरेदीमध्ये मौदा रामटेकला सापत्न वागणूक मिळत आहे. 10,000 क्विंटल धान खरेदीला परवानगी मिळालेली असून केवळ उमरठ विभागामध्ये होणार खरेदी. महावितरणाचा देशामध्ये नीचांक असून कामगिरीमध्ये 52व्या क्रमांकावरती आहे. ग्राहकांच्या खिशाला कात्री बसलेले असून पण सेवा मात्र थर्ड क्लास. 100 पैकी अवघे 1.5 गुण. लाडक्या बहिणींच्या अडचणी थांबता थांबेना. 31 डिसेंबरपूर्वी EKYC केलेल्या महिलांना संधी मिळणार. कापूस उत्पादकांच्या नशिबी यंदाही घाट्याचा सौदा झालेला असून CCIची कापूस खरेदी शुक्रवारी थांबणार. अद्याप सुद्धा 2,000वरती शेतकरी रांगेमध्ये. 1,513 कुटुंबियांनी आतापर्यंत 15 कोटींच्या अनुदानाचा लाभ घेतलेला आहे. 2006 पासून तब्बल 1,563 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. 2021 मध्ये सर्वाधिक प्रस्ताव पात्र झालेले आहे. सामनेर परिसरातील शेतकरी 9 महिन्यानंतर सुद्धा अनुदानापासून वंचित आहे. गारपीट वादळामुळे केळी, लिंबू, मोसंबी, पपई पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पंचनामे होऊन सुद्धा मदत मिळेना. लाभार्थ्यांना कुठून सुद्धा रेशन घेता येणार. दुकानदारांचा कोटा वाढणार. रेशन वितरण व्यवस्था पूर्णपणे डिमांड बेस्ड असेल. 1 एप्रिल 2026 पासून अट शिथिल होणार. दोंडाईच्या बाजार समितीमध्ये गव्हाला दरच मिळेना. नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी संतप्त झालेले आहे. शेतामध्ये जायचे तरी कसे. एरोंडलामध्ये पानंद रस्त्यांची बिकट अवस्था असून 200पेक्षा अधिक पानंद रस्त्यांवरती चालणेही अवघड झालेले आहे. खते बियाणे नेण्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे. 7/12 कोरा कधी होणार. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. पारावरती होते आता चर्चा. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा. दानापूरसह परिसरामध्ये कांद्याचे पीक बहरलेले असून आणवा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा ऊस हा अडकलेला आहे. रस्ता बंद असून ऊस शेतामध्येच. गाळप संपण्याआधी मदतीसाठी हाक. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,727 घरांवरती सौरप्रकाश. ग्राहकांची वीज बिलामधून होणार मुक्तता. सेवा केंद्राच्या निवडीवरती आक्षेपांचा पाऊस पडतोय. पहिल्याच दिवशी 50 तक्रारी दाखल झाल्या. मूळ गावकऱ्यांना डावलल्याचा आरोप केला जातोय. किचनचे बजेट कोलमडलेले असून खाद्यतेलामध्ये 10 ते 15 रुपयांची तब्बल वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गोकुळच्या 1200 दूध संस्थांचा चेंडू आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांची धाव घेण्यात आली. आज सुनावणी होणार. कोल्हापूर सर्किट बेंचमधील याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांच्याकडून माहिती प्रदान.
कोविड लस दुष्परिणामासाठी भरपाई धोरण तयार करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश देण्यात आले. युद्धामुळे 45,000 भारतीय कंटेनर्स अडकून पडलेले आहे. निर्यात उद्योग व्यापार अडचणीमध्ये सापडले. शेतीमाल अडकल्याने शेतकरी हवालदिल झाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.